राजांना मानाचा मुजरा आणि हिंदू धर्माचे रक्षण करते संभाजी राजांसारखा राजा झाला ना कोणी होणार दुसरा गणपती बाप्पा मोरया सभापती चषक 2024 पर्व दुसरं टॉप 8चा पहिला सामना ओमसाई मनवेलवाडा विरुद्ध वरदविनायक संघ। पहिला चेंडू ओमसाई मनवेलवाडाने श्री गणेशा केला एकेरी धावेने। ओमकार आणि संग्राम आता तिन्ही समीकरण बघितलं तर आणि पहिलाच टॉप 8च्या सामन्यातील पहिलाच चौकार संग्रामच्या बॅटमधून आला। पहिली नामी संधी डीजेला। कम ऑन डीजे। राजाराम पाटलाचा पाठिंबा आम्हाला लाभला। काटईचा संघ हा नवा रूपाला आला। माऊली चषक चषक फेमस झाला। माऊली चषक। थँक्यू। चला 2 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत। एक घणाघाती चौकार दिसला आणि आता चौकाराला एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टॉस चेंडू त्याच्या टॉस चेंडूला फक्त डिक्लेअर झोनमध्ये ढकलून दिलं। 3 चेंडू आणि 6 धावा झालेल्या आहेत। हॅलो, समालोचन कक्षा समोरून सगळ्या प्लेयरनी साईड लावायचं आहे। एक तर बसून घ्या नाही तर साईड लावा। ओके चला 4 चेंडू 7 झालाय। पहिल्या षटकातील 5वा चेंडू आणि स्वीपने डिक्लेअर झोनमध्ये ढकलताना 5 चेंडू 9 धावा। श्री समर्थ जिमचे ओनर माननीय नितीन मानेसाहेब यांना विनंती असेल त्यांनी मंचावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे। नितीन मानेसाहेब यांना विनंती असेल त्यांनी मंचावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे। शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आणि धावचीची संधी मितेश पाटील यष्टीरक्षक। जर का हा चेंडू पकडला असता तर कुठेतरी पंचांकडे दाद मागायचा चान्स असता। पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्येचा विचार केला तर एक चौकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 9 वरती। घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया एक संगीत। डीजे किरण एनजी। चला सभापती चषक 2024 आकर्षण आणि आकर्षण आपण बघू शकता। एक ब्रेकला मैदानाच्या आतमध्ये एवढ्या प्रेक्षक वर्गांसमोर एक कॉस्ट्यूम घालून नाचणं मित्रांनो सोपी गोष्ट नसते। कृपया प्रोत्साहन करून टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहित करायचं आहे। पहिल्या मॅचपासून आपल्याला मनोरंजन करतायत, कुठेतरी स्वतःवरती आत्मविश्वास आहे। एवढ्या प्रेक्षक वर्गांसमोर आणि यूट्यूबवरती आपण बघू शकता एवढा प्रेक्षक वर्ग लाईव्ह मॅच बघतायत तिकडे डान्स करताना। चला गोलंदाजी मारवरती श्रेयस एक अष्टपैलू खेळाडू आलाय आणि ओमकार आणि संग्रामची जोडी सज्ज आहे। पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन ढकलण्याचा प्रयत्न। 1 चेंडू आणि 10 धावा। चला यष्टीरक्षकडून जर आवाज येतोय मारेल आता मोठा फटका खेळेल का नाही। चांगला चेंडू हाताला त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देताना एकेरी धावेने धावसंख्येत भर। 2 चेंडू 11 धावा। ओमकार आणि संग्रामचा विचार केला तर मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून आपल्याला दोघं सलामीची जोडी। चला जुगलबंदी रंगणार आहे वाटते ओमकार आणि श्रेयस मध्ये। प्रेशर पंचांना हात खोलण्याचा संधी दिलेली अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 2 चेंडू 12 धावा। मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी। संधीचं सोनं करून नाही दाखवलं। संधी येते तुमच्याकडे चालून पण तिचं सोनं करण्याचं काम तुमचं असतं। पण 3 चेंडू 13 धावा। फुलटॉ चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जाळ्या पिवळ्या पडद्याच्या बाहेर। देऊया एकदा डीजेला संधी। कम ऑन डीजे।
थँक्यू. फुल टच चेंडूवरती कुठेतरी संग्राम आपल्याला तंबूच्या दिशेने जाताना 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. फुल टच चेंडू होता, फुल टच चेंडूचा पूर्णपणे फायदा घेताना दिसणार. चला मैदानाच्या आतमध्ये सूरज आलाय. सूरजच्या खांद्यावर सुद्धा मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट आहे. ओम साई मनवेलपाडा. शुक्रवारी विचार केला तर लगातार 5 मॅच जिंकून क्वालिफाय झाले होते. पुन्हा एकदा फुल टच चेंडू, बॅटची एज आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. आ बैल मुझे मार असे चेंडू तर टाकतोय श्रेयश, पण मारत का नाही ते समजत नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला संग्रामनी, पण संग्राम सरळ पिवळ्या पडद्याच्या बाहेर मारला. षटकाराला महत्व नाही बॉक्स क्रिकेटमध्ये. 5 चेंडू 14 धावा. शेवटचा चेंडू मार्गस्थ दुसऱ्या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक चांगला झेल, एक पुन्हा एकदा मोठा आदरा ओमकारच्या रूपात गडी बाद होताना दिसतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चला गोलंदाजी मार विचार केला तर आकाश. धावसंख्या 14. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 14. ओमकारची जागा घेण्यासाठी मैदानात आलाय मयूर आणि गोलंदाजी मारवरती आकाश घरत स्वतः. आणि पंचांनी पॉवर प्लेचा इशारा करून दाखवताना हे हाणामारीचे षटक. या हाणामारीच्या षटकात किती धावा मारू शकतात सूरज आणि मयूरची जोडी. आता सूरज आणि मयूरचा विचार केला तर दोघंही फ्रेशर बॅट्समॅन आलेले आहेत. सूरजने आतापर्यंत 1 धाव खेळलेली आहे, 1 चेंडू खेळलेले आणि 1 धावा. चला या हाणामारीच्या षटक आणि हाणामारीचे षटक कॅप्टन स्वतः घेऊन आले आहेत. एक संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन एक पॉवर प्लेचा हाणामारीचे षटक घेऊन आलेले आहेत. पॉवर प्लेचा नियम सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडू कंपल्सरी. पुन्हा एकदा बोलतो चेंडू, काय क्षेत्ररक्षण, सुंदर ॲलेक्सने चेंडू अडवला आणि एक पुन्हा एकदा मोठा आदरा सूरजच्या रूपात गडी बाद होताना. कमॉन डीजे. थँक्यू. चला लाल बावटा आणि निळा बावटा बाहेर गेला आता कुठेतरी. काहीतरी तोंडाचं वाटते मास लूज झालेले आहेत. चला पहिलाच पॉवर प्लेच्या चेंडूवरती गडीवर एक सुंदर ॲलेक्स सुद्धा स्माईल देते, म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. नक्कीच कुठेतरी त्याच्याकडून बॉल मागे ट्रॅव्हल केला असता सीमारेषा पार गेला असता, पण एक चांगलं क्षेत्ररक्षण. आणि मयूरची जागा घेताना साहिल. आता साहिल आणि मयूर दोन्ही फ्रेशर बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आले. धावसंख्या आहे तिकडेच थांबलेली आहे 14. 1 चेंडू 14 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जय चुकी करतोय. चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण, पूर्णपणे स्वतःला झोकून देतोय. क्रिकेटचा खेळ हाच असतो, कमबॅक आणि बॅकअप. आता बॅकअप दिसलं ते वरद विनायक या संघाकडून, पण आता कुठेतरी कमबॅक करावं लागेल. ओम साई मनवेल पडतात. धावसंख्येचा विचार केला तर 2 चेंडू आणि 15 धावा. जयने चुकी केली, पण एक चांगलं बॅकअप दिसलं रोहन याच्याकडून. आपण DBN लाईव्ह वरती बघू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. चांगला चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला. चपळता दाखवतोय जय आपली मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 3 चेंडू 16 धावा. पॉवर प्लेचे हाणामारीच्या षटक आहे. हाणामारीच्या षटकात अजूनही एकही मोठा फटका दिसला नाही. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू 17 धावा. 17 रन ऑन बोर्ड. आता खतरा कोणासाठी आहे? ओम साई मनवेलपाडा का वरद विनायक संघ? कारण की या दोघांमधून एकच संघ टॉप 4 मध्ये जाणार आहे. निर्धाव चेंडूची सांगता डॉट. प्रेशर अँड प्रेशर. साईल वर कुठेतरी प्रेशर आहे. तिसऱ्या षटकात शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या आहे तिथे स्टॉप झाली 17. चला स्टेजच्या समोरून सर्वांनी साईडला व्हायचंय. मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे मान्यवर आहेत, त्यांना सुद्धा मॅचचा आनंद घेऊया. कृपया प्रेक्षक वर्गांना विनंती असेल स्टेजच्या समोरून थोडं साईडला व्हायचं आहे, अन्यथा खाली बसायचं आहे. कारण की मंचावरती प्रमुख अतिथी आपल्याला लावलेले आहेत, या स्पर्धेचे शिल्पकार. कृपया माऊली क्रिकेट क्लबच्या व्हॉलेंटियरला विनंती असेल त्यांनी सर्वांना साईडला करायचं आहे. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या
18 एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण खेळून काढला. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली ती 19. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया एक डीजे कडून मार्फत संगीत. थँक्यू. चला 15 मिनिटाचा अवधी असतो. 4 षटकात झाला. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली आहे 19. चला गोलंदाजी मारू विचार केला तर जय. साहिल आणि मयुरीची जोडी आता किती धावापर्यंत आपल्या संघाला पोहोचू शकतात. ओम साई मनवेलपाडा टॉप गिअरमध्ये चालत होती, पण आता गाडी कुठेतरी पहिल्या घेरवरती आलेली आहे. चला DVN लाईव्हची टीम सुद्धा आपल्याला येताना दिसते. ती टॉपची टीम होती. ते ओव्हरमला त्यांची क्लिअरिटी फोकस बघू शकते. एक एक चेंडू असा झूम करतात ना, चेंडू जेव्हा लिंबू बनतो तेव्हा त्याच्यावरती फोकस चांगला असतो. मैदानाच्या आतमध्ये मयूरच्या बॅटमध्ये निघालाय घणाघाती चौकार. कमान डीजे. तुला पाहून या सोनू माझे जानू माझा मूड झाला प्रेशर. तुला पाहून या सोनू माझे जानू माझा मूड झाला प्रेशर. थँक्यू. चला प्रेशर डीजेने त्याला गाणं लावलंय प्रेशर, पण आता कुठेतरी मयूरवरतून प्रेशर रिअलाइज केलाय. DBNच्या स्क्रीनवरती आपण बघू शकता. टॉपचे कॅमेरामॅन हलकी हाताने घेऊन काढला चेंडू. डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल करताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 3 चेंडू 25. चला स्पर्धेच्या प्रवेशाफीबद्दल काही फॉर्मॅलिटी असतील ते आयोजन कमिटीकडे येऊन पूर्ण करायचे आहेत. 4 चेंडू आणि 26 धावा झाली. शेवटचे 2 चेंडू मार्गस्थ. धावसंख्या 26 रन ऑन बोर्ड. एक चांगला मयूरनी चौकार मारला. त्या चौकारामध्ये धावसंख्येत भर आली. धावसंख्या झालेली 26 रन. रन ऑन बोर्ड. 4 चेंडू येणारे 2 चेंडूमध्ये किती धावा बनवू शकतो मयूर आणि साहिलची जोडी. चांगला चेंडू. त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण खेळून काढला. एक रिस्पेक्ट. चांगला चेंडू दिला. त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान दिला. तर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 5 चेंडू 27 धावा. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू मार्गस्थ. 27 रन ऑन बोर्ड. इथून जर का चौकार आला तर 32चं टार्गेट असेल, अन्यथा 29. चला पहिल्या इनिंगची समाप्ती. आपण स्टेजच्या वगैरे प्रशांत भगतजी DBN लाईव्हचे टॉप कॅमेरामॅन, टॉप स्कोरर अशी ओळख आपल्याकडून रजा घेताना दिसत आहेत. एक ओव्हरमची स्पर्धा आता पार पडून आलेली आहेत. चला पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 28 रन ऑन बोर्ड. फेमस झाला माऊली चषक, चषक फेमस झाला. डीजे. चला माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2024 या स्पर्धेसाठी ज्यांनी लाईटसाठी सहकार्य केलेलं आहे, या ग्राउंडवरती आपण बघू शकता लाईट त्यांच्यामार्फत आलेली आहे. त्यांनी खूप लाख मुलाचं त्यांचं योगदान आहे. त्यांचा इकडे यथोचित्त सन्मान करण्यात येईल. जगदीश पाटीलजी आपण मंचावरती स्थानबद्ध झाले. तुमचं 2024 सभापती चषकमध्ये आगतम, स्वागतम, सुस्वागतम. माननीय जगदीश पाटीलजी यांना मी विनंती करेल, त्यांनी सन्मानासाठी यांच्या सन्मानासाठी मी वाडकरजी यांना विनंती करेल, त्यांनी पुष्पगुच्छ देऊन जगदीश पाटीलजी यांना सन्मान करायचा. प्रत्येक कॉलवरती सहकार्य केलं. या ग्राउंडसाठी लाईट उपलब्ध त्यांच्या हस्ते झाल्यात.
हे सुंदर क्षण यूट्यूबच्या कॅमेऱ्यामध्ये टिपताना आपण बघू शकता DBN लाईव्हच्या माध्यमातून. ग्राउंडवर जे लाईट बघतोय आपण, गेले 3 दिवस यांच्या हस्ते लाईटचं योगदान झालेलं आहे. त्यांचं मनापासून आभार असेल. सभापती चषक 2024 मध्ये. नेक्स्ट मॅच टॉस MCC वर्सेस श्री स्पोर्ट्स. कर्णधार मंचावर यावे. दोन्ही संघाचे कर्णधार. श्री स्पोर्ट वर्सेस MCC. समोरच्यांना प्रेक्षकांना प्लीज विनंती आहे, पाठी खूप जागा आहे, समोर गर्दी करू नये प्लीज. प्रेक्षकांनी समोर गर्दी करू नये. चला दोन्ही कर्णधार आलेले आहे. हार्दिक. चला ओम साई मनवेपाडा विरुद्ध भरत विनायक. पहिला चेंडू बॅटची एट. सुंदर सुंदर पूर्णपणे प्रयत्न करताना प्रयत्नांना यश नक्कीच मिळतं. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं पण थोडेसे कुठेतरी मागे राहिले. एक चांगलं प्रोत्साहन वाढते. टीम येऊन पाठ ठोकलेली आहे. एक फ्लाइंग जेट आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये दिसला संग्राम म्हणून. चला विरार क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांना विनंती असेल त्यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. विरार क्रिकेट असोसिएशनचे जे पदाधिकारी असतील त्यांना विनंती असेल त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. श्री स्पोर्ट्सचे ओनर माननीय संग्रामभाई बुले यांना विनंती असेल जगदीशजींना विनंती आहे की त्यांनी सेकंड मॅचचा टॉस करावा. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. चला चला नो आणि वाईड अशा 2 अतिरिक्त धावफळकेमध्ये ऍड होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 3. यानंतर होणारी एक मोठी मॅच श्री स्पोर्ट विरुद्ध MCC. दोन्ही होम ग्राउंडचे संघ आमने सामने असतील. MCC टॉस विन. निर्णय कळवावा आपला. आणि आकाश गरजच्या यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. कमॉन DJ. हार्दिक पाटील. हार्दिक. चला आकाश गरज यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हेमल भाऊसर. चला 2 चेंडू 3 धावा. एक पहिला हादरा लागला. हलक्या हाताने खेळून काढला फटका. दिलीपजी घाई पाटील घाई साहेब डबल यांचा डबल डबल बदल धावची आहे. संधी त्यांनी स्टेजवर आणि स्थापना 2 व्हावी. धावा यशस्वीरित्या पूर्ण पार होताना तुमचं दिसत आहेत. मनपूर्व अभिनंदन मॅचला आल्याबद्दल. MCC निर्णय कळवावा आणि त्वरित मैदानाचा ताबा घ्यावा. बघा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं. घाई 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 आणि 2 धावा ऍड झाल्या. अति घाई संकटात नेवी ही मन सुद्धा ऐकली असेल प्रेक्षक वर्गाने आणि तसंच चित्र कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये दिसलं. 3 चेंडू 5 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. निर्धाव चेंडूची सांगता होताना धावसंख्या आहे तिथेच थांबली. 4 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात मनोहर यांनी. हेमल भाऊसरच्या कमांड DJ. काय कमबॅक बनू शकता. मनोहरने 2 अतिरिक्त धावा ऍड केल्या होत्या पण त्या 2 अतिरिक्त धावांचा विचार केला तर 2 यष्ट्या सुद्धा उद्ध्वस्त केला. धावसंख्या आहे तिथे स्टॉप झाली. 5 चेंडू 5 धावा. मैदानाच्या आतमध्ये एलेक्स हेमल यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे.
पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 6 आणि 2 मोठे हादरे लागलेले आहेत. घेऊ एक छोटासा ब्रेक, ऐकू एक संगीत. चला 18-23 समीकरण असणारे 18 चेंडू आणि 23 धावा. एक मोठी मॅच याच्यानंतर आपण बघू शकतो. आता ओम साई मनवेलपाडा वरद विनायक, त्यानंतर होणारा सामना असेल MCC विरुद्ध श्री स्पोर्ट माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक अंडरम बॉक्स डे नाईट सामने. आजचा शेवटचा दिवस. टॉप 8च्या सामन्यांना सुरुवात झालेली आहे. कोण ठरेल सभापती चषक पर्व दुसऱ्याचा पहिला पारितोषिकचा मानकरी? कोणता संघ? टॉप 8च्या संघांमध्ये पहिली मॅच ओम साई मनवेलपाडा वरद विनायक. विचार केला तर कोणता तरी एकच संघ आणि पंचांनी पॉवर प्लेचा इशारा करून दाखवलेला आहे. चला पॉवर प्लेचे हाणामारीचे षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी. साहिल आणि बॅटिंग एंडवरती विचार केला तर एलेक्स आणि श्रेयसची जोडी. 2 मोठे हादरे कुठेतरी लागलेले आहेत. पहिल्या षटकात धावसंख्या आहे तिकडे झाली. बॉल टू बॉलचं इक्वेशन झालेलं आहे. 6 धावा. चला पॉवर प्लेचा हाणामारीचे षटक. या हाणामारीच्या षटकात किती धावा बनवू शकतो वरद विनायक संघ? एक 29 धावेचं आव्हान असणार आहे वरद विनायक संघ. त्याच्यावर विचार केला तर ओम साई मनवेलपाडा 29 डिफेन्स करू शकतात का? फुल टॉस चेंडू, बॅटची एज. एक सुंदर काय यष्टी रक्षक. बैट का किनारा और विकेट कीपर का पूरेपूर सहारा दिखते हुए धावसंख्या आहे तिथेच 6 वरती स्टॉप झाली. फुल टॉस चेंडू होता. आ बैल मार मुझे असा बॉल तर टाकला होता पण कुठेतरी मारण्याचा प्रयत्न झाला एलेक्सचा. पण बॅटची एज आणि चांगले यष्टीरक्षक बघू शकता. एक जण विरारला बॉल मागत होता तर एक जण नाला सोपाऱ्याला. मग मयूर बोलला की मध्येच थांबतो, कोणाकडेच बॉल नाही दिला. तर 2 चेंडू 7 धावा 16-22 समीकरण आहे. श्रेयस आणि अलेक्सची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. ओम साई मनवेलपाडा एक चांगला कमबॅक करून दाखवला. आधीच उल्लेख केला होता क्रिकेटचा सामना कमबॅक आणि बॅकअपचा असतो. श्रेयसच्या खांद्यावर आता कुठेतरी जबाबदारी. श्रेयसचा विचार केला तर VPL ची स्पर्धा झाली विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत. विरार प्रीमियर लीग तिकडे हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला असा श्रेयस आपण स्ट्राईक एंडवर बघू शकतात. चला हा नंबरच्या षटकात अजून 4 चेंडू मार्गस्थ. धावसंख्या आहे तिथे 7 वरती. चांगला चेंडू, त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण खेळून काढले. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. फुल टॉस चेंडू पण कुठेतरी मिस करतोय आणि सरळ चेंडू जाऊन अडवतोय यष्ट्यांवरती. एलेक्स तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. काय कमबॅक. 14-21 ची मॅच पण कुठेतरी एक चांगला कमबॅक करून दाखवतोय. हे हाणामारीच्या षटक होतं. साहिल घेऊन आला होता आपल्या संघासाठी. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत. चौदा चेंडू 21 धावा असं कॅल्क्युलेशन असणार आहे. जय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती. चांगला फटका हलक्या हाताने घेऊन काढला.
दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडू मार्गस्थ धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे 9, 3 गडी बाद. श्रेयस अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज. जिथपर्यंत श्रेयस आहे तिथपर्यंत आशा. पूर्णपणे ग्राउंडला प्रेक्षक वर्ग असो का वरद विनायक संघ सर्वांना श्रेयसकडून आशा असतील. श्रेयस आणि जयची जोडी का ओम साई मनवेल पाडा एक चांगला कमबॅक करून दाखवलेला आहे. टॅपचा सहारा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल करताना. दुसऱ्या षटकाची समाप्ती धावसंख्येचा विचार केला तर 10, 12, 19चं समीकरण असताना घेऊ एक छोटासा ब्रेक. ऐकू एक संगीत. यज्ञेश्वर पाटील सभापतीचा आहे आम्हाला आधार. नगरसेवक सदानंद दादा साथ त्याची ती खंबीर. क्रिकेटचा बोलबाला साऱ्या विभागात घुमला. काटाईचा संघ हा नवा रूपाला आला. चला स्ट्राईक वरती बघू शकता बेस्ट बॉलर. इकडे बेस्ट बॉलरचं सुद्धा आगमन झालेलं आहे. नेमा बॉईजचा एडा VPLचा बेस्ट बॉलर याचं सुद्धा आगमन झालेलं आहे. चला सूरज, हा सूरजचा विचार केला तर हा रात्रीच चमकतो. आणि पहिला पंचांना हात खोलण्याची संधी. अच्छा, तिन्ही पंचांनी हात खोलले आहेत पण धाव एकच आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 11. सूरजचा विचार केला तर जलद गतीने चर्चीकेडवरून बसला का विरारला 1 तासातच पोचायचं असतं त्याला. आणि एक डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 12. एक चेंडू 12, 11, 17चं समीकरण आहे. सध्या खतराचा विचार केला तर वरद विनायक संघ कुठेतरी मागे दिसतोय आपल्याला. चांगला वेगवान एक जलद गतीने गोलंदाजी करताना दिसतोय. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर 2 चेंडू 13 धावा. 10-16ची मॅच. कोण घेऊन जाणार ही मॅच? ओम साई मनवेलपाडा का वरद विनायक संघ? श्रेयसच्या खांद्यावर कुठेतरी जबाबदारी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं धावचीची संधी. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. ज्या दर्जाचा शॉट होता त्याच दर्जाचे क्षेत्ररक्षण दिसलं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत एकेरीने भर. 3 चेंडू 14 धावा. जलद गतीने गोलंदाजी पण कुठेतरी यष्टीरक्षक चुकी करताना दिसतो. चुकीचं रूपांतर चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल केला. एकेरीने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू 15 धावा. 8-14ची मॅच. हे 2 चेंडू निर्णायक चेंडू असेल कारण की या 2 चेंडूवरती मॅचचा रिझल्ट कुठेतरी 50% तरी नक्की समजेल प्रेक्षक वर्गाला. सुंदर जलद गतीने मी आधीच सांगितलेलं चर्चीकेटवरून बसला का आपल्याला 1.5 तास लागतो. सूरज फक्त 1 तासात विरारला याचा प्रयत्न करतो आणि तसेच जलद वेगवान गतीने गोलंदाजी करताना दिसतोय. 7-14ची मॅच. निर्धाव चेंडूची सांगता होताना पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे तिथेच. मी नेहमी उल्लेख केला असं 20 ओव्हरची मॅच असते ना तेव्हा 19वे षटक महत्त्वाचं असतं. आता 4 षटकांचा सामना ते तिसरं षटक महत्त्वाचं असतं आणि महत्त्वाचं षटक घेऊन आपल्या संघासाठी सूरज आला. शेवटचे 2 चेंडू निर्धाव चेंडू आले. घेऊ एक छोटासा ब्रेक. ऐकू एक संगीत. चषक फेमस झाला माऊली चषक. चषक फेमस झाला. लोक ही जमली. आणि चला जय एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण सरळ
षटकार मारला. षटकाराला बॉक्स क्रिकेटमध्ये एवढंसं महत्त्व नाही. आता जयची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय मितेश पाटील. चला आपण मंचाच्या दिशेने वळूया. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून यास लाभलेले आपल्या वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी सभापती चषकमध्ये लावलेले प्रमुख पाहुणे लक्ष्मण पाटीलजी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्याबरोबर जनार्दन पाटीलजी, निखिल ओमेजी, दयानंद पाटीलजी, दिलीप पाटीलजी, भालचंद्र पाटीलजी आणि रामाभाऊ पाटील या सर्वांनी आर्थिक मदत सहकार्य केले या स्पर्धेला. त्यांचंसुद्धा मनापासून असेल. माऊली चषक, माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक या सर्व मान्यवरांचं आगतम स्वागतम सुस्वागतम. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या दर्जाचा शॉट होता त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण ओमसाई मनवेरपाडा. कुठेतरी वरद विनायक या संघाला पूर्णपणे बांधून ठेवताना. आता धावसंख्येचा विचार केला तर 16 आणि 4 चेंडू आणि 13. चला श्रेयसमध्ये क्षमता जर आहे पण ओमसाई मनवेलपाडा हाही संघ मोठा संघ आहे आणि दाखवून दिलंय का मोठा संघ आहे. का शुक्रवारी सतत 5 विजय घेऊन क्वालिफाय झाले. धावसंख्येचा विचार केला तर 16 वरती धावसंख्या, 2 चेंडू येणारे 4 चेंडू, 13 धावा. आणि एकेरी धावेने संतुष्ट करावं लागेल. चला आता सामना 3 चेंडू 12 धावा. मितेश पाटील एक मोठा खेळाडू, क्षमता तर आहे पण समोरचा संघ सुद्धा मोठा संघ आहे ओमसाई मनवेलपाडा. 3-12ची मॅच आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. आता कुठेतरी एक चांगला हास्य संग्राम ओमकार यांच्या चेहऱ्यावरती बघू शकतो आपण. 2-12ची ही मॅच. आता ओपनचे सामने येते ना तर 2-12 मध्ये अशेक असते. चला 2-12ची मॅच. कुठेतरी ओमसाई मनवेलपाडा एक पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स घेऊन उतरला होता आणि क्षेत्ररक्षण हाही चौकार जाऊन नाही दिला. एक चांगलं क्षेत्ररक्षण. 1-11. आता विचार केला तर 11 तर माऊली क्रिकेट संघ कापणार आहेत सामन्या संपल्यावरती. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन ओमसाई मनवेलपाडा अँड हार्ड लक वरद विनायक संघ. तुमच्या नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नेक्स्ट मॅच साठी ओमसाई मनवेलपाडा टॉप 4 मध्ये प्रवेश करते. बेस्ट ऑफ लक तुमच्या नेक्स्ट मॅच साठी. राकेश शेट्टी यांचं आगमन झालेलं आहे. राकेश शेट्टी आणि यांचा सत्कार यांचा जनार्दन पाटील, निखिल लोगे, दयानंद पाटील, दिलीप पाटील, भालचंद्र